चला, आज छान अशी रेसिपी आहे। भेंडी बनवणार आहे मसाला न भरता। हे बटाटे लांब लांब कापून घेतलेत मी। 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलाय। तर सुरुवात करू बनवायला। तेल टाकले 2 चमच, अर्धा चमच जिरा आणि हा कापलेला कांदा टाका। लांब लांब पातळ कापून घेतलाय। चांगला फ्राय करून घ्या पिंक कलर येऊस्तोवर। आणि हे टोमॅटो टाकून द्या। जास्त टमाटर नाही टाकायचे, लाळीस होईल भेंडी नाहीतर गिजगिज। तर एकच टमाटर टाकायचं, गिजगिज नाही होत भेंडी। आणि हा लांब लांब बटाटा घेतलाय कापून 2। तर हा याच्यात परतून घ्या छान असं मिक्स करून। असं परतू घ्या चांगला। त्याला आपल्याला वाफेवरच करायचं आहे, पाणी ते नाही टाकायचं आहे। तर 2 मिनिटं ठेवलं होतं मी झाकून। हे बघा, पुन्हा परतून घ्या छान। हलू घ्या मिक्स करून फुल गॅसवर। आणि चीर मारलेली भेंडी 2 चिरा मारल्या। तर अशी परतून घ्यायच्या चांगली 2 मिनिटं परतू घ्या। बिलकुल लाळीस होत नाही भेंडी, काही नाही, चिगट नाही होत, चांगली मोकळी भाजी होती छान। पुन्हा झाकून ठेवा 2 मिनिटं, 2-3 मिनिटांनी पुन्हा काढा। पुन्हा परतून घ्या छान। हे बघा, दिसते का तुम्हाला? लाळीस पण नाही, वल्ली पण नाही, काहीच नाही आहे। हे बघा, अशी ही लाल कुटलेली लाल मिरची आहे, अख्खी कुटलेली लाल मिर्च। हळद पावडर टाका अर्धा चमच, मीठ टाका तुम्हाला जितकं लागतंय। 1 चमच धने पावडर टाका भरून, आणि अर्धा चमच मिरची पावडर आयती। हे सगळं छान मिक्स करून घ्या परतू असं मिक्स करून। फुलवरच थोडी अशी परतू घ्यायची आहे। आणि गॅस मीडियम करून स्लोवर झाकून ठेवा 10 मिनिटासाठी। ते 10 मिनिटं झालेत आपले। हे बघा, जराही लाळीसपणा नाही आहे, काही नाही आहे। तशी पण खाऊ शकता तुम्ही बिना चपातीची, याची इतकी छान लागते। हे बघा, छान झाली मोकळी सुटसुट भाजी। हे बघा, वरण भातासोबत बनवली मी। नक्की ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा मला, आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करीत जा। बाय।